घरी श्रीमंत परिसरामध्ये एक नामवंत संघामध्ये या संघाचं नाव घेतलं जात आहे. तर एक चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. किती चाहते आहेत क्रिकेटचा खेळ म्हटलं तर पाहू शकता आपण एमडी त्यांच्या समवेत आहेत. सरपंच काकडे सदस्य आहेत सुभाषजी जाधव, योगेशजी जाधव आणि इथे मात्र पाहू शकता आपण भादवड संघाच्या समवेत मात्र थोडस फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण एमडी यांचा संघ पाहिला तर उद्या पाहायला विसरू नका सुभाष जाधव यांचा संघ असणार आहे. साई इलेव्हन साहिल इलेव्हन अंजूर हा संघ सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत आणि त्यांचे सर्वे सर्व आहेत सन्माननीय सुभाषजी जाधव. अंजूर संघ येणार होता परंतु काही कारणास्तव मात्र तो संघ दाखल होणार नाही तर मात्र सुरई संघ त्यांच्या जागेवर येणार आहे अशीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. तर आज कुठेतरी मात्र खातं बोणी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही एमडी यांची. आणि हा परिसर म्हटला तर मात्र क्रिकेटांचे चाहते भरपूर आहेत आणि त्यामध्ये मी नक्कीच आवर्जून नाव उल्लेख करेन एमडी यांचं. तर सलामीची जोडी धनेश चिरवण कुक्षी संघ तुम्ही पाठवायची आहे कारण आपण पाहू शकता शत्रक्षण इथे मात्र सजवलेलं आहे खरिवली संघाने. तर चला आपण खेळ सुरूया करूया. 4 षटकासाठी मात्र 20 मॅचचा वेळ असेल खरिवली संघ लक्षात घ्यायचा आहे आणि तुम्हाला डाव 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचा आहे. टाल्यांच्या गजराने पाहू शकतो आपण धनेश इलेव्हन कुकचे संघाची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. प्रेम पाटील आणि त्याच्या समवेत आहेत राज पाटील. एमडी स्पोर्ट भादवड संघ लक्षात घ्यायचे आपण कुठेही जाऊ नका मैदान सोडून कारण या सामन्यानंतर तुमचा सामना असणार आहे. प्रेम पाटील आणि राज पाटील असे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात आणि मात्र षटकाला सुरुवात करतोय या ठिकाणी पाहू शकता आपण अजय राईट आर्म विकेटने मात्र षटकाला सुरुवात करेल. दोन्ही पंच पाहतोय पण या ठिकाणी सज्ज झालेले आहेत पंच शानू कुरिश आणि पंच अरुण चोरगे स्क्वेअर लेग पंच आपण पाहायला मिळत आहेत. चेंडू इथे मात्र आपल्याला दिशाहीन पाहायला आपल्याला कारण उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू या ठिकाणी इष्टांच्या पाठीमागे गेलेला आहे. अतिरिक्त धावाने इथे मात्र धनेश इलेव्हन कुकच्या संघाचं मात्र अकाउंट ओपन होतोय. अजय पुन्हा एकदा वरतो विकेटने पाहतो या ठिकाणी थोडेसे बॅकफुटला वजन ट्रान्सफर केलं वन साईडला मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली प्रेम पाटीलने. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने आपलं स्वतःचं अकाउंट इथे मात्र ओपन करतोय. खूपच वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला होता गोलंदाज अजयच्या माध्यमातून. पहिला चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाला परंतु हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं आणि संघटित धावसंख्या मात्र एका धाब्याने पुढे सरकताना आपण पाहतोय बिनबाद 2 धावा.
सुरेख चेंडूची फेकी आणि या ठिकाणी पाहू शकता आपण ड्राईव्ह केला आहे राज पाटीलने. चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉवरमध्ये षटक आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी चांगल्या चेंडूची लेंथ आतापर्यंत गोलंदाज अजयने हाताळलेली आहे. तर धनेश इलेव्हन कुकचे संघाच्या फलंदाजांची सुद्धा मात्र या मॅच मध्ये कुठेतरी अग्निपरीक्षा असणार आहे. आणि प्रथम तास मात्र या दोन संघामध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळते टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे मात्र कुठे चेंडू ऑन साईडला खूपच छान फटका पाहायला मिळतोय, परंतु मिड विकेट मध्ये मात्र खेळाडू तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी राज पाटीलने मात्र नाकारलं. खूपच छान क्षेत्ररक्षण पाहिलं आपण डीप मिड विकेट रिजन मध्ये. एकाच मध्ये चेंडूला उचललं, फेकलं आणि चांगलं कमिटमेंट गोलंदाज आणि खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या दर्जाचा फटका पाहायला आपल्याला, परंतु गॅप शोधू शकले नाही. ज्या दिशेने खेळाडू उभा होता त्याच दिशेने मात्र हा फटका पाहायला आपल्याला. दोन क्षेत्र आपण डीप मध्ये पाहतो. एक लॉंग ऑफ कडे मात्र खेळाडू तैनात केलेला आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत वीर बजरंग खरिवली संघाची पाहतोय आपण, कारण अजूनही कोणत्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी इथे मात्र निर्माण करून दिली नाही. अचूक लेंथ आणि अचूक मारा इथे मात्र आतापर्यंत आपण पाहतोय. स्पर्धेचा असा तिसरा दिवस इथे मात्र आपण अनुभवतोय. बागपुटला गेले, इनपुटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला होता, परंतु या ठिकाणी पाहू शकता आपण चेंडू सरळ निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव इथे मात्र तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र 20 सेकंड मध्ये फटके खेळणे गरजेचं आहे. लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉईंट, स्क्वेअर लेग या दिशेने फक्त सीमारेषा तुम्हाला पाहायला मिळते, कारण इष्टांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन आहे. हे सुद्धा तुम्हाला चित्र डोळ्यासमोर ठेवावं लागेल. त्या अनुषंगाने तुम्हाला मात्र बॅटिंग या मॅच मध्ये मात्र करणं गरजेचं आहे. जागा बनवली होती या ठिकाणी प्रेम पाटीलने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र टायमिंग बरोबर झाला नाही. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्कच मात्र झाला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा इथे पाहायला मिळतोय. एकेरी धापेने मात्र धावसंख्या पाहतो या ठिकाणी पुढे हळूहळू जात असताना धनेश इलेव्हन कुकचे संघाचे आपण पाहतोय बिनबाद 6 धावा. चांगली सुरुवात गोलंदाज अजयची आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. चेंडूला इथे मात्र भरपूर आपटी दिली आणि फलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट होत आहेत. 1 फॉर द ओव्हरचा इथे मात्र इशारा पाहायला मिळाला, परंतु या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी एक चांगल्या षटकाची समाप्ती अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या. एक चांगली दमदार सुरुवात वीर बजरंग खरिवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं ते मात्र पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल पटके फलंदाजाकडनं पाहायला मिळतील, परंतु दोन्ही फलंदाजांना इथे मात्र आतापर्यंत बांधून ठेवला आहे खरिवली संघाच्या गोलंदाजाने. चला आपण जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही, लगेच तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे, कारण आपण पाहतोय आम्हाला 11 सामने कव्हर करायचे असतात आणि जेवढं लवकर सामने कव्हर होतील तेवढं आयोजकांसाठी चांगलं आहे. आणि त्यासाठी विनंती करेल की प्रत्येक संघाच्या संघनायकाला की तुम्हाला 20 मिनिटाचाच फक्त वेळ असेल एका डाब्यासाठी. आजच्या दिवसातील ही चौथी मॅच, कारण पहिला सामना पाहिला तर तलवली संघाने खानपेश संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं तर चेरोबास्फोट वाशेर संघाने रानाळ संघाला पराभूत केलं. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एमडी स्पोर्ट भातवड संघाने एसके स्पोर्ट सापेस संघाला पराभूत केला. आणि आजच्या दिवसातील पहिल्या प्रतीला आपण ही चौथी मॅच पाहतोय. एक क्रीडारसिकांना विनंती आहे की तुम्ही व्हीआयपी गेट समोर प्लीज उभे राहू नका. तुम्हाला जर या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेत असेल तर जे प्रेक्षक कक्ष आहे तिथून तुम्ही आनंद घेऊ शकता, परंतु गेट समोर उभे राहू नका प्लीज. रुपयाची बापंदी आता मात्र संपलेली. आता मात्र अतिरिक्त खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज स्वप्नील. स्वप्नील सुद्धा वर द विकेटच मात्र मारा करतो. या थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग केला होता प्रेम पाटीलने, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा. अशाच प्रकारची अजयने सुद्धा सुरुवात केली होती. पहिला चेंडू स्वेर हाताला, परंतु त्यानंतर भरपूर चांगलं कमबॅक केलं. आणि इथे मात्र स्वप्नील पाहूया कमबॅक करतो की इथे मात्र फलंदाज गोलंदाजावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया. सुरुवात तर संत झाली आहे, परंतु धावांचा आलेख तुम्हाला नक्कीच वाढवावा लागेल आणि क्षमता दोघांकडे आहे. फटका तर चांगला पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण. आणि या सत्राचा विचार करता मात्र प्रथमताच धनेश कुकचे संघ रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या नाईटच्या स्वरूपात.
भरपूर अनुभव आहे नाईट क्रिकेटचा आपण तर विचार केला परंतु या सत्रामध्ये आपण पाहतोय त्यांना या परिसरामध्ये प्रथम तास खेळताना या संघाला इथे मात्र स्लोअर गतीचा चेंडू होता ऑन साइडला पिक केलाय खूपच छान फटका परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी फटका तर सुरेख इथे मात्र एक्झिक्यूट केला होता फलंदाज राज पाटीलने तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे चेक साठी तिसऱ्या पंचांसाठी जायचं आहे चेक साठी नवनाथ पाटील आपण जायचं आहे जास्त विलंब करू नका कारण कुठेतरी मात्र आक्षेप या ठिकाणी मात्र गोलंदाजावर घेतला आहे आणि इथे मात्र एक पारितोषिक आलेलं आहे खरिवली संघाचा खेळाडू मनोज ने जर एखादा झेल टिपला तर सागर फुलोर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे एका झेलसाठी 1,000 रुपये क्या बात आहे आणि आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची भूमिका आपण पाहू शकता या ठिकाणी नवनाथ पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 9 स्वप्नील मार्गस्थ होतोय अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. काय स्पीड आहे चेंडू झोनमध्ये एका धावेसाठी आतापर्यंत एकी चौकार पाहायला मिळाला नाही एकी षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला फक्त आपण जर पाहिलं सिंगलच्याच मध्येने या धावसंख्या धावफलक मात्र पुढे जाताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज थोडेसे स्ट्रगल करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर पाहिले तर शुभम शेलार आहे महेंद्र पाटील आहे अतिश मागे अंकलेश पाटील करण पाटील बॅटिंग ऑर्डर पाहिली तर भरपूर लांब लचक आपल्याला धनेश शिलोक कुठची संघाची पाहायला मिळते परंतु या फलंदाजाकडे एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा मात्र कुठेतरी भंग होताना आपण पाहतोय कारण दुसऱ्या षटकाचा खेळ आपण इथे अनुभवतोय आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त धाफलकर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे बिनबाद 10 धावा राज पटेल आता मात्र सामना करण्यास सज्ज आहे आणि इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क पहिला बिगिट गणेश इलेव्हन कुकच्या संघाच्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय 6 धावांसाठी षटकार षटकाराच्या साह्याने आता मात्र आपण पाहू शकता धावसंख्येमध्ये थोडसा वेग इथे मात्र येताना आपण पाहतोय 16 धावा दफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडस इथे व्यत्यय आलेला आहे खेळामध्ये
तर त्याला खेळ सुरू करायचा आहे. लिगल चेंडू आहे राज, कारण 90 डिग्री आपण पाहतो की त्याचा पूर्णपणे हात या ठिकाणी पाहिला तर अगदी चांगल्या प्रकारे रिलीज करत आहे. चांगल्या प्रकारे इथे मात्र फटका पाहिला आपण राज पाटीलच्या माध्यमातून, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू इथे मिडल केला होता आणि मात्र पहिला षटकार फलंदाजाच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे राज पाटीलचा आपण जर विचार केला तर, आणि मात्र धावसंख्या आता मात्र षटकारे साह्याने पुढे जाईल बिनबाद 16 या आकड्यावर. अजून या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये एका चांगला फटका आला तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला धनी शिलेरून कुक्षी संघ आपण या ठिकाणी पाहू शकतो. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. स्वप्नील पुन्हा एकदा इथे मात्र कुटपाचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, परंतु एलिव्हेशन मात्र चुकीचं पाहायला मिळालं. चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने मात्र चेंडू निघून जातो या शॉट मिडविकेटच्या दिशेने. यापुढची मॅच अशी असणार आहे, एमडी स्पोर्ट भादोवाड आणि चालू सामन्यातील विजेता संघ या दोन संघामध्ये सामना होईल आणि त्यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ 2 हात करेल ओमसाई सरवली संघाच्या अगेन्स्ट. थोडस शेड्यूल मध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 या आकड्यावर पोहोचतोय. इथे मात्र या ठिकाणी थोडस दुरून केल्याचा प्रयत्न, थोडेसे क्षेत्ररक्षक स्लिप झाले त्या ठिकाणी, एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र सफल प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारे 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. तर पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार आपण हा षटक चांगला म्हणू शकतो धनेश इलेव्हन कुक्षे संघासाठी, कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धाबा धावपलकर पाहायला मिळतात. म्हणजे या ओव्हरमध्ये स्वप्नीलने एकूण 13 धाबा खर्च केल्या. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये जर धनेश इलेव्हन कुक्षे संघाने किमान 20 किंवा 25 धाबा जर जोडल्या तर या रद्दी क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कारण काल रात्री आपण जर पाहिलं तर 20-25 धाबांवर सुद्धा मात्र एका काही संघाने त्या धाबांचं संरक्षण केलं होतं. तर चांगल्या पोझिशन मध्ये आहे. प्लस पॉईंट असं की एक गडी या संघाने गमवलेला नाही. संघाकडनं तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिल्या षटकासाठी मात्र गोलंदाज इथे सज्ज होत आहे आदेश. आणि आदेश पाहूया कशा प्रकारचा संदेश देतोय आपल्या या संघाला. 19 धाबा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. अतिशय चांगली स्थिती आता मात्र या ठिकाणी धनेश शिरोळ कुक्षी संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि तिन्ही गोलंदाज आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा लॉंग रनअप त्यांच्याकडे पाहायला मिळतोय आणि वेगवान गोलंदाजी टाकण्याचा आतापर्यंत त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हा षटक पाहूया कशा प्रकारचा असेल. फोर्थ विकेटने चेंडूला आपटी दिली, इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राज पाटीलने, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. अतिशय चांगला अचूक टप्पा इथे मात्र पाहायला मिळतोय. खरवली संघाला मात्र या ठिकाणी सुस्थितीत मात्र जायचं असेल तर मात्र कुठेतरी विकेट्सची आवश्यकता आहे आणि मात्र कुठेतरी विकेट्स घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल या षटकामध्ये गोलंदाज आदेशचा. फोर्थ विकेट पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. क्षेत्ररक्षक गेले अतिशय वेगाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला मात्र गॅदर केलं आणि मात्र एका धाब्यावर इथे मात्र फलंदाज राज पाटील संतुष्ट असताना तासुकी आता मात्र पुढे जाईल 20 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच, 4 दिवसाची स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 माऊली स्पोर्ट आमने संघाच्या वतीने आणि सुनील शेठ फुलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला अनुभवाला मिळते. इथे मात्र गिरकी घेतली होती फलंदाजाने, परंतु चेंडूची लेन चुकीची आहे. डाव्या इष्टीच्या मात्र या ठिकाणी चेंडू मात्र पलीकडे निघून जातो. या अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण जर अतिरिक्त धावा जर पाहिल्या तर 4 धावा 5 धावा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 वाईटच्या स्वरूपात, 1 बायच्या स्वरूपात, 2 बायच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लिडिंग चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका आणि मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. प्रेम पाटील कुठेतरी
या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय, कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर 5 चेंडूचा त्यांनी मात्र सामना केला आहे आणि 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत जोडू शकला आहे. तिसरं षटक चालू आहे. इथे मात्र धावांचा वेग प्रेम पटेलला वाढवावा लागेल, कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. शुभम शेलार आहे, आतिश मागे आहे. हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. परंतु राश पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार नक्कीच पाहिलेला आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही गोलंदाजाला अजूनही मात्र विकेट्स प्राप्त करता आली नाही. एक कुठेतरी खंत असेल खरवली संघाच्या खेळाडूंच्या मनामध्ये. खराब चेंडू, थोडस दिशाहीन गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहतोय, कारण प्रत्येक धावी फार इम्पॉर्टंट क्रिकेट खेळ म्हटलं तर. आणि मात्र या ठिकाणी 72 धावा पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली बाब आहे धनेश शेलूर कुकच्या संघासाठी. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं गरजेचं आहे. अतिशय शांतमय वातावरण इथे मात्र पाहायला मिळतोय. थंडगार वारा इथे मात्र अंगाला स्पर्श होतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय, परंतु दिशा पुन्हा एकदा चुकीची. डावी स्टिक सोडून मात्र निघून जातोय. आता मात्र नक्कीच राश पाटील सुद्धा खुश असतील की माझ्या बॅटमध्ये चेंडू मात्र स्पर्श होत नाही, परंतु अतिरिक्त धावा आपल्याला मिळत आहेत. एक चांगली गोष्ट आहे. बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू आणि या षटकातील येणारा हा तिसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अतिरिक्त चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आदेशच्या माध्यमातून. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू अतिशय जबरदस्त फटका, परंतु चेंडू हवेत आणि मात्र डीप मध्ये कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. पहिल्या विकेटचं पतन धनेश शिलवण कुची संघाला लागतो पहिला धक्का राज पाटीलच्या रूपाने आणि ही सफलता प्राप्त केली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आदेशने. लोअर फुलटा चेंडू होता, त्याच्यावर मात्र कुठेतरी हाणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतोय टायमिंग मात्र बरोबर झालं नाही. आणि पाहू शकता आपण वाडिश लॉन आणि मिड विकेटच्या मध्ये मात्र हा झेल अतिशय चांगल्या प्रकारे मात्र खेळाडूने कलेक्ट केला. नवीन फलंदाज ज्युनियर उस्मान पटेल हा चेंडू सुद्धा मात्र उडवला. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय धनेश इलेव्हन कुक्से संघाला. प्रेम पाटील आता मात्र माघारी परततोय. आता मात्र चांगला कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती त्या विकेट्स मात्र या ओव्हरमध्ये प्राप्त करून देत असताना आपल्या संघासाठी आदेश करणं अतिरिक्त चेंडूची मात्र पाहिले तर भरपूर इथे मात्र संख्या आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर विकेट टेकिंग चेंडू सुद्धा इथे मात्र आदेशने हाताळले आणि आता मात्र विकेट विकेट हॅट्रिकवर असतात असेल गोलंदाज आदेश. आणि मात्र हॅट्रिकचा चेंडू इथे मात्र फेस करेला शुभम शेलार. इथे मात्र एज लागली होती, संधी निर्माण केली होती गोलंदाज आदेशने, परंतु सुदैव की चेंडू डायरेक्ट एस्टिरेशीच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला नाही. आणि अशा रीतीने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. फक्त आणि फक्त 5 धाबा तिसऱ्या ओव्हरमध्ये ते मात्र आदेशने खर्च केला आणि 2 महत्वपूर्ण गडी सुद्धा त्याने बाद केले. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 2 गडी बाद 24 धाबा. अजूनही आपण एका षटकाचा खेळ या पहिल्या डावामध्ये पाहणार आहोत. 2 जबरदस्त फलंदाज आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळत आहेत. शुभम शेलार आणि आतिश मागे. शुभम आले तिसऱ्या क्रमांकावर आणि त्यानंतर आतिश मागे आणि चौथ्या क्रमांकावर राज पटेल आपल्या संघाला 13 धावांचं योगदान दिलं, तर प्रेम पाटीलने फक्त 5 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 6 चेंडूचा त्यांनी सामना केला. पहिली वॉर्निंग पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वेले संदर्भात.
सांघिक चौथं वैयक्तिक पहिली षटक इथे मात्र गोलंदाज राहुल आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि अतिश मागे आता मात्र प्रथमतःच या मॅच मध्ये मात्र एखादा चेंडूचा सामना करेल परंतु विकेटने राहुल अतिशय सुंदर फटका परंतु शॉर्ट स्ट्राईक कव्हरला मात्र चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय अतिशय आपलं वैयक्तिक खातं उघडताना संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 25 या आकड्यावर 5 चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू मध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर नक्कीच 30+ धावसंख्या आपल्याला कदाचित स्कोर कार्डवर पाहायला मिळू शकेल आणि तोच प्रयत्न असेल या दोन फलंदाजांचं इथे मात्र दुरून केल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूच्या मिनिट प्रमाणे फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही दुसरा डॉट चेंडू इथे मात्र शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ऑफस्टिकचा चेंडू होता तुम्ही नक्कीच हा चेंडू कव्हर पॉईंट असेल डीप कव्हर असेल या दिशेने खेळले असते तर मात्र तुमच्यासाठी चांगलं ठरू शकले असते परंतु या ठिकाणी कुठेतरी दूर राहिले फलंदाज आणि मात्र दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही चेंडूला आपली दिली काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते बॅटला एज लागून मात्र चेंडू एस्टाच्या पाठीमागे गेले होता आणि मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन मात्र ठिकाणी पडतोय धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता मात्र पुढे जाईल 26 या आकड्यावर इथे मात्र फुलटा चेंडू होता परंतु या ठिकाणी संधी कुठेतरी अतिश मागेने गमावली चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते आणि एका धावावर मात्र संतुष्ट असेल दरम्यान या ठिकाणी सरोली गावाचे इम्रान ताहिर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय इम्रान ताहिर चांगली गोलंदाजी या डेथ ओव्हरमध्ये आपल्याला राहुलकडनं पाहायला मिळते कारण आतापर्यंत 4 लिगल चेंडू हाताळले आणि मात्र 3 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत संत गतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय धनेश शिलेवन कुची संघाचा इथे मात्र चेंडूला आपटी दिली अगदी फलंदाजाच्या अव्वकाच्या बाहेर मात्र या ठिकाणी लेंथ पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी वाईट घोषित केला आणि 1/4 ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा पाहायला मिळतोय म्हणजे या षटकामध्ये आता मात्र गोलंदाज राहुल बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही आणि या अतिरिक्त धाब्याने धावफलक आता मात्र पुढे जाईल 2 गडी बाद 28 धावा अजून या डाबातील आपल्याला 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण आपण सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे प्लिकच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळाला एक धाव पूर्ण केली आहे चांगली फेकी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव सुद्धा मात्र या ठिकाणी पाहतो आपण डिक्लेअरच्या माध्यमातून पाहायला मिळाली म्हणजे एक 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र आपण पाहतोय पण शानू कुरेशी आमच्याकडे मात्र इशारा करत असताना आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाईल 30 या आकड्यावर आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू मात्र पेस करेल अतिश मागे या पुढची मॅच या चालू सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल एमडी स्पोर्ट भातवाड संघासमोर आणि त्यानंतर आपण सरवली आणि जांभूळपाडा या 2 संघामध्ये मॅच पाहणार आहोत राहुल मार्गस्थ होईल ओव्हर द विकेटने इथे मात्र ओव्हरपिच चेंडू आहे अतिशय चांगला प्रकारचा फटका पाहायला मिळतोय परंतु गॅप पद शोधू शकले नाही एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धाब्याचा सहजपणे प्रयत्न चालू आहे आणि शेवटच्या चेंडूवर आपल्या 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळाल्या अशा रीतीने मात्र धनेश शिरवून कुक्षी संघात डाव इथे मात्र समाप्त झाला आहे 32 धाबा फलकावर आणि हा सामना जिंकण्यासाठी वीर बजरंग खरवली संघाला 33 धाब्यांची गरज आहे तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया संधी देऊया आपण डीजे अजय यांना आणि ऐकूया एक सुमधुर संगीत
थँक्यू योगेश पाटील. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट स्पर्धेची आज तिसरी रात्र आपण एन्जॉय करतोय आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम. संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही एवढंच म्हणावं चैनल लागेल. को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत टॉस भूलना. जिंकला टीम खरिवलीच्या कॅप्टनने त्यांनी सांगितलं 35च्या आतमध्ये ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. वंदावी पावले 32 धावेवरती थांबवलं दिनेश कुकसे टीमला. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत जिंकण्याची भूलना. स्वप्न आणि अभिलाषा घेऊन सलामीची जोडी मैदानावरती ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दोन बंधुराजांची जोडी मैदानावरती आली आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत बॉलिंग भूलना. ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन बॉलर राज 27 फेब्रुवारी. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत आदरणीय भूलना. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि माझ्या मराठी ऐसे और भी मातीचा वीडियोस लावा के लिए चैनल को ती सब्सक्राइब यशाचा टिळा असं ज्यांना नेहमीच मराठी माणसाला शिकवलं त्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. ही एक छोटीशी माहिती आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांपर्यंत. वळूया मॅच मध्ये. टार्गेट अगदी छोटा आहे, स्वप्न मात्र नक्कीच मोठी आहे दोन्ही संघांची. पण त्या धावसंख्येचं लक्ष सहज पार केलं जाईल की 33 धावा बनवताना देखील संघर्ष करण्यास भाग पडेल. गोलंदाज राज. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल होतं मिड विकेटच्या दिशेनं घरंगळत चालला बॉल. फिल्डर आलाय चेंडूवरती आणि एका धावेनं अकाउंट ओपन होत असताना टीम खरिवलीचं सिंगलनं ऑन द मार्क. बॅट्समन करण पाटील. करण पाटील आणि त्याच्या जोडीनं शुभमला सलामीला. बॉलिंग चांगली करावी लागेल. पॉवर प्ले सुरू आहे. अतिशय चांगला चेंडू. एक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव टाकेल. याच मैदानावरचा कालच्या रात्रीतला सामना होता. 3 ओव्हर 11 रन करायच्या होत्या तरी देखील मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आली होती. म्हणजे गोलंदाजांसाठी खेळपट्टी अगदी लाभदायक आहे आणि जर तुमच्याकडे वेग असेल तर तुम्ही नक्कीच या खेळपट्टीवरती अजून घातक ठरू शकता. आणि या मॅच मध्ये प्रत्येक वेगवान बॉलरचा दबदबा राहिला. अजून एक सुंदर बॉल. अजून एक तेच तर यष्टांच्या मागे दिला. डायरेक्ट हिट. अंपायरचा फिंगर अप आणि परतावा लागेल. आणि आता योगेश पाटील नक्की सांगतीये टीम कुकसे की शर्यत अजून संपली नाही कारण अजून कुकसे संघ हरला नाही. एक या आकड्यावरती दिला पहिला धक्का टीम कुकसेनं बॅटिंग करणाऱ्या खरिवली क्रिकेट संघाला. बॅट्समन आउट. मैदानापर्यंत घेऊन येते आणि राज पाटीलचं क्रिकेटसाठी डेडिकेशन काय आहे तो सांगतोय की मी फक्त खेळतो कुकसे गावासाठी, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. माझा प्रयत्न नेहमीच असेल कुकसे गावाच्या विजयासाठी आणि माझा प्रयत्न असेल ते 30 धावा रोखण्यासाठी आणि माझा प्रयत्न असेल खरिवली संघासमोर लढण्यासाठी. आणि सुरुवातीला तर त्यानं नक्कीच सांगितलं की मी मैदानावरती का आलोय. 4 चेंडू आतापर्यंत त्यानं टाकलेत, 3 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 1 रन खर्च केली, 1 विकेट त्याला मिळाली आहे. राज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक सुंदर बॉल. बॉडी लाईन होता
रन घेण्याचा मानस होतं, धाडस देखील दाखवलं. मात्र स्ट्रायकर अँड बॅट्समॅनने नकार दिला की ते धोका पत्करायचा नाहीये. या चेंडू निघून जातं. डॉट 4 चेंडू आणि फक्त एकच धाव फलकावरती. गणेश कोकसे म्हटलं की लगेच तुम्हाला आठवण होते पांडुरंग धर्मा पाटील यांची. सिटी क्रिकेट मधला एक भलाट संघ, त्या संघाचे ते पुरस्कर्ते. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतं बॉलर राज. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला 2 फिल्डर मध्ये तरी देखील अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक लगातार चौथा चेंडू निर्धाव टाकलाय राज पाटील. हळद जरी या जंगाला लागली नाही मात्र विजयाचा तिलक लावून जाईल कदाचित हे सांगण्यासाठी राज मैदानावरती उतरलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 33 धावेचं छोटस टार्गेट आता मोठं वाटू लागलंय खरवली क्रिकेट संघाला. अंतिम बॉल P1 मधील आणि तो देखील जातो डॉट. आणि बॉलिंग आणि क्रिकेटसाठी डेडिकेशन राजचं आवडलं असेल तर टाळ्या व्हायलाच हव्या या खेळाडूसाठी. अवघ्या राज पाटील या नावानं दुमदमून टाकलाय. माऊली स्पोर्ट्स आमने आणि विवेक इंटरप्राइजेस चषक 2021 पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव, एक विकेट. आणि आता समीकरण बदललंय. 18 बॉल जिंकण्यासाठी करायच्यात 32 धावा. क्या बॉलिंग केली आहे राजनं. मॅच ज्यावेळी सुरू झाली अवघड 33 टार्गेट होतं. योगेश पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. चेहऱ्यावरती अगदी नाराजी होती. आता कुठेतरी त्यांचा चेहरा देखील एखाद्या दिवाळीच्या सणाला जेव्हा आपण उठणार लावताना उजळतो तसा उजळताना दिसतोय. पण प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या गावाचा, प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या संघाचा. मग तो सन्मान खरवलीला जपायचा असेल कुकसेच्या विरुद्ध तर त्यांना देखील आता यशाची गर्जना करावी लागेल. 18 बॉल 32 धावा नथिंग इज इम्पॉसिबल ऑन द पेपर. अशक्य असं कागदावरती काही नाहीये. त्याच प्रकारे मैदानावरती देखील सगळं काही शक्य होऊ शकतं. फक्त इम्पॉसिबल हा शब्द आहे ना थोडासा पॉज घेऊन वापरा. आय एम पॉसिबल, मी करू शकतो, आय कॅन डू इट. आणि स्वतःला फक्त एवढं सांगा की लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. विनिंग टीम भादवड सोबत खेळ. जगदीश नाईक यांना मी विनंती करतो या मंचावरती दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतो, निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मात्र अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. ऍड होतीये एकेरी धाव. एक धावाना सध्याच्या घडीला वाळवंटामध्ये एखादा प्रवासी हरपतो, त्याचं पाणी संपून जातं आणि त्याला मिळणाऱ्या पाण्याचं घोट जसं त्याच्यासाठी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतो तशीच काही आहे खरिवली संघाला. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म बॉलर खोदून काढला बॉल. समोर लॉंग ऑनला फिल्डर आहेत. उचलला जाईल बॉल. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न, थ्रो थोडा खराब आणि 2 धावा सहज पूर्ण. आणि याच दरम्यान शुभागमन झालाय या पडघा क्रिकेटला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जांभूपाडा हे गाव काय आणि त्या गावाचा क्रिकेटचा दर्जा काय ज्या खेळाडूंना दाखवलं सुरेश पारधी त्यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम आहे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. टीमची टोटल धाव फलकावरती पाहू शकाल 4 धावा. 33 टार्गेट, सिंगल डबल देखील एक वेगळा इम्पॅक्ट टाकताना दिसेल धाव फलकावरती कारण टार्गेट मोठं नाहीये. अगदी समोर होता बॉल, इनवाइट केला मोठ्या फटक्यासाठी. स्विंगिंग आक्रमण सध्या सुरू आहे आणि चित्र तुम्हाला पाहायला मिळतं पंकजच्या माध्यमातून. बॅट्समन समोर करण आणि त्याला इथे टाकलाय एक निर्धाव चेंडू. डॉट बॉलची नितांत गरज धनेश कुकसे टीमला. अजून एक सुंदर बॉल मग हलक्या हाताने यावी खेळ. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरी धाव धोकादायक असू शकेल. फिल्डकडनं झाली आहे चूक आणि हा ओव्हर थ्रो मॅचला कलाटणी देण्यासाठी कदाचित पुरेसा ठरेल. जो दबाव काही क्षण तुम्ही बनवला होता तो आता पूर्णपणे बाजूला सारतोय कारण जिथे फक्त सिंगल होती तिथे ऍड झाल्या 3 धावा. धावफलक आता 3 ने पुढे सरकतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 7 धावा आणि आतापर्यंत खेळ झाला 1.3 षटकांचा. 24 बॉल 33 समीकरण आणि 9 चेंडू मध्ये आले 7. अजूनही भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे.
उत्तरार्ध मॅच सुरू आहे. मग खरवली उत्तर कसं देईल की धनेश कुकसे 33 रोकेल याकडे प्रत्येकाचं लक्ष या रात्रीमध्ये लागलंय. प्रकाश झोतामध्ये ज्यावेळी क्रिकेट खेळतो गोलंदाजांना संधी असते. वॉड बॉल अगदी इम्प्रेस करत असताना लक्ष या मॅच मध्ये खेचून आणतोय तो म्हणजेच कुकसे संघ. आधी राजनं फक्त एकच रन खर्च केली, त्यानंतर पंकज देखील चांगली बॉलिंग करताना दिसतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना बॉल पंकज एक चांगला बॉलर आहे. एखादा मोठा फटका हवा आहे मात्र तो येत नाहीये. चेंडू निघून जातो गुडलेन स्पॉट वर. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. लेफ्ट आर्म बॉलर आहे, त्याच्याकडे एक नॅचरल अँगल असतो आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा उचलत असताना बॉल पंकज. राहुल याला नंबर 3 वरती लगातार 5 चेंडू, एकही बॉल बॅटला स्पर्श झाला नाहीये. 5ही चेंडू निर्धाव. अंतिम बॉल या षटकातील 5 धावा खर्च केलेत. एक रन एक्स्ट्रा म्हणजे टोटल या षटकामध्ये खर्च झाल्या फक्त 6 आणि लगातार 6 बॉल डॉट. बॅट्समन राहुल पूर्णपणे दबाव टाकतो राहुल टीम खरवली वरती. आणि आता 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल धावफलका वरती 7. टार्गेट होतं 33 रनचं. म्हणजे समीकरण जर आता आपण पाहिलं तर अगदी मोठं वाटू लागलंय. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये करायच्या 13.00 या सरासरीनं 26 धावा. कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवला हा सामना. म्हटलं जातं ना की रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि ती वेळ बदलवत असताना या मॅच मध्ये कुकसे टीमचे बॉलर सुरुवातीला जरी दबाव आला तरी मात्र पुनरागमन होऊ शकतं. चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ. आणि आता महेंद्र दादांची हालचाल देखील थोडीशी बदलली आहे. आता त्यांना आत्मविश्वास आला की कुठेतरी मॅच आपण जिंकू शकतो. सुरुवातीला हात डोक्यावरती होते, आता हळूहळू खांद्यावरून कमरेपर्यंत आले. थोडेसे रिलॅक्स फील करतात. 12 बॉल 24 क्रिकेट आहे महेंद्र दादा, कधी बदलू शकतं. 4 फटक्यांची गरज. पहिला तर आला अलॉंग द कार्पेट. मग तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर हवाई सफर गरजेचं. थोडीशी चूक मात्र फायदा ठरू शकते. नाही थोडस लेट आला आणि 2 रन कंप्लीट झालेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 9 धावा. तिसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अतिश. आयुष्य आणि क्रिकेट एक प्रवास स्पर्धा. जीवनात येणारा प्रत्येक क्षण जसं आपण आनंदात जगायचा प्रयत्न करतो तसं क्रिकेटमध्ये देखील आनंदाचा विजय मिळवायला शिका. कारण दुःख त्या प्रत्येकाच्या वाट्याला येत राहतं आणि ज्यावेळी दुःख अडचणी समोर येतील त्यावेळी स्वप्न मोठी पाहणी. स्वतःच्या स्वप्नांना एवढं सांगा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज. पहिल्या बॉल वरती 2 आणि दुसऱ्या बॉल वरती विकेटची संधी. मध्ये कॅच झाली आहे ड्रॉप. फिल्डर होते अक्षय. नेहमीप्रमाणे कॅच झाली आहे ड्रॉप. ऍडोल एक सिंगल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 10. अजूनही 23 रनची गरज आहे. पारड भारी आणि भारी होत चाललाय कारण गोलंदाजी चांगली करतोय. राजनं पाय रचून दिला. त्या संधीचं सोनं करत असताना सध्या आपल्याला पाहायला मिळतीये टीम गणेश कुकसे. हा संघ नेहमीच खेळतो छत्रपती क्रीडा नगरी कुकसेच्या मैदानावरती. अनेक स्पर्धा देखील त्या मैदानावरती होतात. विकी स्पोर्ट्स कुकसेचे असतील, धनेश स्पोर्ट्स कुकसेचे असतील. आणि म्हटलं जातं ना की छत्रपतींचं सानिध्य ज्याला मिळेल त्याला लढण्याची प्रेरणा नेहमीच मिळते. आणि या मॅच मध्ये आपण नक्कीच म्हणू शकतो कुकसे संघ सांगतोय या देहास नाही आता कसलीच भीती. सांगतो छाती ठोकून आदर्श आमचा राजा शिव छत्रपती. लाईन पाहावी लागेल. डावा स्टिकच्या बॉल बाहेर.
या विकेटवरती बॅटिंग करणं तितकंसं कठीण आहे. त्याचबरोबर गोलंदाजी देखील. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. गुड लेन स्पॉट आणि फुल्लर लेन सगळ्यात महत्वाच्या रेंज आहेत. तिथे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बॅट्समनच्या फुटवर्कला रीड करून बॉलिंग करताय थांबू शकता. फलंदाजाकडे फुटवर्क असेल, बॅट्समनला रीड करून तुम्ही बॅटिंग करताय, त्या धावा देखील तुम्ही बनवू शकता लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेटला. अजून एक डॉट बॉल. लगातारचा हा 8वा चेंडू निर्धाव. कदाचित सांगावा लागेल बॅट्समन राहुलला की टेस्ट क्रिकेट मॅच किंवा 50 षटकांचा सामना नाहीये, 4 ओव्हरची मॅच आहे. ती गोष्ट लक्षात ठेवून त्याला खेळावं लागेल. कारण 8 चेंडू 24 बॉल मधनं एक बॅट्समन डॉट करतो, ते देखील 33 टार्गेट असताना तर मात्र भरपूर खराब क्रिकेट तुम्ही खेळताय. 9वा चेंडू फायनली बॅट वरती आला आणि भरपूर मोठी चूक झाली आहे फिल्डर कडनं. अकाउंट ओपन झालं बॅट्समन राहुलचं. झाली आहे मिसफील्ड. बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. अगदी महत्वाचा हा बॉल होता. तो अतिशय चांगल्या टप्प्यावरती वेगवान बॉल होता. बाटन पॅड मध्ये बाहेर काढला. बाटन पॅड मधून रनआउटची संधी आणि फिल्डर होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शुभम उर्फ उस्मान. त्याच्याकडनं झाली चूक. रन्स मिळाला 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे 17 धावा. रन धावफलकावरती आणि आता टीम खरिवलीला करायच्यात. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 16 धावा. 6 बॉल 16. सुरुवातीला सगळं काही संपलं होतं कुक्सेसाठी. 24 बॉल करायचे होते फक्त समोरच्या संघाला 33. तभी त्यांनी जसं सांगितलं कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग बाजीगर कहते हैं. तसंच या मॅच मध्ये सांगावं लागेल एखादा बॅट्समनला टीम खरिवलीसाठी खेळत असताना. विनिंग टीमचे कॅप्टन मॅच झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स कडे यायचंय. कारण भादवडचे कॅप्टन देखील इथे सज्ज आहेत. भादवड विरुद्ध विजेता संघ आपल्याला खेळताना दिसेल. 6 बॉल आणि 16 धावा बनल्या जाऊ शकतील. स्ट्रायकर इंडला फलंदाजीसाठी सज्ज. सलामी आलेला बॅट्समन अजूनही मैदानाच्या आतमध्ये करण पाटील. एक नाव आहे करण मडवी. रायगड क्रिकेटमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतावरती सध्या त्याचं अधिराज्य आहे. आणि आज मी म्हणेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी 6 बॉल 6 षटकार देखील त्यांना मारले आणि लगातार 3 सामने नक्कीच खेळताना 3 अर्धशतक एकच खेळाडू एकाच संघासाठी जगवतो. हा टेनिस बॉल क्रिकेट जगतातला एक भरपूर मोठा विक्रम होता आणि तो नोंदवला कारण मडवी या खेळाडूंना रायगड मध्ये क्रिकेट खेळत असताना त्याच्या नावाची देखील आठवण कुठेतरी झाली. करण पाटील हे नाव समोर आल्यानंतर कारण एकाच दिवशी 3 अर्धशतक लगातार 3 मॅच मध्ये ठोकणं तितकंसं कठीण. ते धावा बनवणं देखील कठीण. बॉल हवेत फलंदाज बाद आणि जवळजवळ आता इथं परतीचा प्रवास नजरेसमोर दिसू लागलाय. तो म्हणजेच 33 धावेचं टार्गेट देखील समोर असताना 5 बॉल 16 रनची गरज. कारण एकही फलंदाजानं मोठे फटके मैदानामध्ये खेळले नाहीयेत. ठेवलंय आमने गावामध्ये विवेक इंटरप्राइजेस चषक ठेवलंय आमने गावामध्ये. विवेक इंटरप्राइजेसचं नाव जिल्ह्यामध्ये. नक्कीच फक्त ठाणे नाही तर आता पूर्ण महाराष्ट्राभर पोहोचेल विवेक इंटरप्राइजेस हे नाव. कारण जे स्वप्न पाहिलं सन्माननीय सुनीलजी फुलोरे. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांची मोठी एक उंची आहे आणि निमित्त समाज कार्य ज्यांच्या माध्यमातून राहिला. आज क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून माऊली स्पोर्ट्स आमनेच्या सहकार्याने एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा जी आमने गावाचं नाव नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यासाठी सज्ज जीटीसी टीम आपल्या नावाप्रमाणे स्पर्धा ग्लोबल करत असताना ओव्हर द विकेट रणवेरी मध्ये थोडेसे अडथळे स्वतःला सावरलं. हे तितकंसं महत्वाचं असतं.
रनवे रिदम मध्ये जर तुमची चूक झाली, चेंडू कदाचित फुल टॉस, बीमर, शॉर्ट ऑफ लेन पडण्याची शक्यता असते. तिथे बॅट्समनला संधी मिळते मोठ्या फटक्यासाठी, त्यामुळे स्वतःला नेहमीच थांबवत चला. कदाचित तुम्हाला दुखापत देखील होऊ शकते, त्यामुळे तुमचा फॉलो थ्रू, तुमचा रनवे रिदम, रिलीज ऑफ डिलिव्हरी या गोष्टी तितक्याशा महत्वाच्या असतात. आज अ फास्ट बॉल आणि हा चेंडू निघून जातो डॉट आणि मॅच जाती आता भरपूर लांब. खर तर 8 चेंडू मध्ये राहुलच्या बॅटमधनं एकही रन आली नाही. तिथे कमीत कमी 8 बॉल 10 रन असताना तुमच्याकडे समीकरण काय असतं? 6 बॉल 6 रनची मॅच तुमच्या समोर असती. एक धावेला क्रिकेटमध्ये भरपूर किंमत असते आणि सध्या समीकरण असं आहे की येणारी 4 बॉल 16 रनची गरज. 4 चेंडू 16. मागच्या मॅच मध्ये अपयश काय असतं जगदीश नाईक यांनी देखील भरपूर जवळून पाहिलं. एक मेडन षटक आणि मॅच टर्न झाली. टीम भादवडच्या बाजूने ऑन साइडला फटका चांगला, मॅच संपली नाहीये. बॉल निघून जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषा बाहेर येतो एक दर्जेदार षटकार. दहा. तीन बॉल 10. एखादा मोठा फटका जर इथे येतोय तर मॅच जाऊ शकते अंतिम बॉल पर्यंत. टेन्शन आणि टेन्शन त्या बॉलर आणि बॅट्समन वरती देखील, कारण त्या परिस्थिती आहे डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. मग ते लढायला विसरू नका. हरला तरी चालेल, नाव ऐकलं की मैदान गाजवता आलं पाहिजे. 3 बॉल 10 रनची गरज. एखादा मोठा फटका, मॅच मध्ये ट्विस्ट आणि चेंडू निघून जातो डॉट. आता पारड पुन्हा एकदा भारी टीम धनेश कुकसेच. 2 बॉल 10 रनची गरज. आणि चर्चा आपण करत होतो की 8 बॉल मध्ये कमीत कमी 10 केले असता बॅट्समन राहुलनं, तर हे 2 बॉल बाकी ठेवून मॅच जिंकू शकली असती टीम वीर बजरंग खारिवली. दोन बॉल 10 आणि हा बॉल जर अडवला गेला तर मॅच मध्ये औपचारिकता. यस, चेंडू फील्ड झाला, बॅट्समन झालेत रन आउट. म्हणजे 1 बॉल 9 रनची गरज. आणि फायनली महेंद्र दादानं सोडला सुटकेचा निश्वास आणि अक्षयच्या चेहऱ्यावरती आता आहे स्माइल, की त्यानं सोडली होती एक कॅच. मग आता तरी देखील जिंकू शकते टीम धनेश कुकसे ही मॅच. शेवटचं षटक दिलं बॉलर अंकलेशच्या हातामध्ये आणि अंकलेशनं देखील अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं. जसं कुकसे म्हटलं की नेहमीच तुम्हाला आठवण होते बबलू पाटील या नावाची देखील. एक अतिशय मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल, पडघा टेनिस बॉल क्रिकेट मधलं. ओव्हर द विकेट. मॅच अजूनही बाकी आहे की नाही? यस, आणि अंपायरचा इशारा. हा चेंडू